नमस्कार मित्रांनो, कृष्णाज कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी कृष्णा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आत्ताच 12वीचा निकाल लागला आणि आता सर्व विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्न निर्माण झाला असेल की पुढे काय करायचं. त्यातले त्यात जे 12वी कला शाखेतून विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांना काही मोजकेच असे ऑप्शन माहीत असतात की जे ते करिअर म्हणून निवडतात. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 15 असे करिअरचे ऑप्शन की जे 12वी कला शाखेतून विद्यार्थी उत्तीर्ण होतात ते निवडू शकतात. मग ते ऑप्शन्स कोणते आहेत हे पाहण्या अगोदर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, 15 ऑप्शनपैकी पहिला ऑप्शन आहे विषयाचा अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला चांगल्या प्रकारचं करिअर मिळू देऊ शकतो. मित्रांनो, 7वा कोर्स आहे तो म्हणजे इंटिग्रेटेड लॉ कोर्स. हा 5 वर्षाचा पूर्णवेळ कालावधीचा अभ्यासक्रम आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कायदा क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे ते विद्यार्थी हे करिअर निवडू शकतात. यात वेगवेगळ्या कायद्याचा अभ्यास असतो किंवा राज्यघटनेचा अभ्यास असतो. आणि आज तुम्हाला माहीत आहे की सर्व क्षेत्रामध्ये कायद्याची गरज भासत आहे. त्यामुळे हा कोर्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला करिअर मिळू देऊ शकतो. तो म्हणजे 7वा कोर्स इंटिग्रेटेड लॉ कोर्स. 8वा कोर्स आहे तो म्हणजे BHM बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि 100% करिअर घडवून देणारा असा हा कोर्स आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये खात्रीशीर नोकरी मिळवून देणारा असा हा कोर्स ठरू शकतो. हा सुद्धा 3 वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे किंवा यामध्ये तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर 1 ते 2 वर्षाचा तुम्हाला डिप्लोमा यामध्ये करता येऊ शकतो. तसे यामधून तुम्ही स्वतःचे हॉटेल काढू शकता किंवा टुरिझम असेल, फूड इंडस्ट्री असेल किंवा नेव्ही असेल यामध्ये तुम्हाला यामधून जॉब मिळू शकतो. 9वा कोर्स आहे तो म्हणजे BEM बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट. मित्रांनो, म्हणजे ज्याच्याकडे व्यवस्थापन कौशल्य आहे किंवा जे या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित आहेत ते विद्यार्थी पदवी आणि पदविका अशा दोन्ही स्वरूपात हा कोर्स तुम्ही करू शकता. आणि आज तुम्हाला माहीत असेल की राजकीय असेल किंवा सांस्कृतिक असेल, सामाजिक, घरगुती सोहळ्यांची खूप मोठी सोहळी भरली जातात. मग अशा ठिकाणी तुम्हाला यामधून जॉब मिळू शकतो. तुम्ही स्वतःचं सुद्धा एक व्यवस्थापन एजन्सीसुद्धा यामधून काढू शकता. तो कोर्स म्हणजे BEM बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट. मित्रांनो, 10वा कोर्स आहे तो म्हणजे BBA ज्याला बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याच विद्यार्थी असं समजतात की कॉमर्समधूनच हा कोर्स करता येतो, पण तसं नाही. 12वी आर्ट्सनंतरसुद्धा तुम्ही हा कोर्स करू शकता. तो म्हणजे BBA म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे ते विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.
असा हा कोर्स आहे. पुढचा कोर्स आहे तो म्हणजे फॅशन डिझायनिंग. आणि तुम्हाला माहीत आहे की सध्याच्या काळामध्ये सध्याचं युगच हे फॅशनचं युग आहे. त्यामुळे हा मोस्ट डिमांडिंग कोर्सपैकी एक कोर्स ठरू शकतो. आणि सर्वांचा परिचयाचा असा हा कोर्स आहे. 4 वर्षाचा हा कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला करिअर करण्याची संधी मिळू शकते किंवा वेगवेगळ्या फॅशन एजन्सी असतात, ज्यामध्ये तुम्हाला यामधून नोकरी मिळू शकते. पुढचा कोर्स आहे 12वा, तो म्हणजे ग्राफिक डिझाईन. आणि हा खूप मोठा विषय आहे. यामध्ये ॲडव्हर्टायझिंग येते, फोटोग्राफी येते, प्रिंटिंग येते, वेब डिझायनिंग येते किंवा ॲनिमेशन येतं. आणि तुम्हाला माहिती आहे हे सगळे विषय कसे आहेत, मोस्ट डिमांडिंग आहेत, है ना. मग यामधील एका विषयामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. मोस्ट डिमांडिंग असा कोर्स आहे. हा कोर्स तुमच्या करिअरला चांगली दिशा देऊ शकतो. 13वा कोर्स आहे तो म्हणजे इंटिरियर डिझाईन. म्हणजे फॅशन डिझायनिंगसोबत हा सुद्धा कोर्स खूप डिमांडिंग आहे आणि चांगल्या प्रकारचा आहे. 12वी नंतर तुम्ही हा कोर्स करू शकता किंवा एखादा डिप्लोमासुद्धा यामध्ये करू शकता. म्हणजे पदवी आणि डिप्लोमा अशा दोन्ही प्रकारचा असा हा कोर्स आहे. म्हणजे वेगवेगळे ऑफिस असेल किंवा मॉल असेल किंवा घर असेल, ज्यामध्ये यामधून तुम्हाला चांगल्या करिअरच्या संधी मिळू शकतात. 14वा कोर्स आहे तो म्हणजे एव्हिएशन कोर्स. म्हणजे एअरपोर्ट मॅनेजमेंट संबंधी हा कोर्स आहे. म्हणजे सुरक्षा आणि विमान व्यवस्थापन यामध्ये समावेश होतो. 3 वर्षाचा असा हा ग्रॅज्युएट मॅनेजमेंट प्रोग्राम आहे आणि यामधून सुद्धा तुम्हाला 100% खात्रीशीर नोकरी मिळू शकते. 15वा कोर्स आहे तो म्हणजे होम सायन्स. हा 3 वर्षाचा ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला मानव संसाधन असेल किंवा संसाधन विकास असेल, व्यवस्थापन असेल, कापड किंवा कपडे, शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. मित्रांनो, असे 12वी कला केल्यानंतर तुम्हाला 15 कोर्स करता येतात. असे 15 कोर्स आहेत. तुमचे काही प्रश्न असतील, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, कुठे जायचं, काय करायचं, किंवा आणि 12वी कला केल्यानंतर आणि तुम्हाला कोणत्या करिअरच्या संधी मिळू शकतात, अशा संबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. पुढील व्हिडिओमध्ये मी त्यासंबंधी माहिती देईन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.